नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचं छान उकड काढून घेतलेलं चमचमीत भरलं वांग. येथे मी 5 काटे वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने वेळीवर त्याचा आपण आता देठ कापून घेणार आहोत. अर्ध काटा वांगी निवडताना ती कोवळी आणि फ्रेश असावीत. जास्त जून झालेली वांगी चवीला थोडी कडवट असतात. अशाच पद्धतीने देठाची अर्धी पानेही आपण कापून घेणार आहोत. काटेरी असली तरी चव मात्र एकदम उत्तम लागते. अशा पद्धतीने सर्व वांग्यांची देठ आणि देठांची पाने घेऊन ती आता आपण चिरून घेणार आहोत. 70% असं कट करून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त कट झालं तर ती शिजल्यानंतर तुटून जातात. अशा पद्धतीने मध्यभागी 1 कट व नंतर वरती 2 कट झाल्यानंतर वांगी पाण्यामध्ये परत घालायची आहेत, ज्यामुळे ती काळी पडत नाहीत. चला आता मसाला बनवूया. 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर मसाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त शेंगदाणे घ्या. भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवूया. 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे. तीळ व जिरे मंद आचेवर भाजून झाले की ते आपण थंड होण्यासाठी वाटीमध्ये काढून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊया. तेल कढल्यानंतर त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, कांदा ब्राऊन रंगावर भाजल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं कांदा व टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळी, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पाऊण इंच बारीक चिरलेलं आलं, थोडंसंच ओलं खोबरं, तुम्ही सुकं खोबरंही घालू शकता किंवा हे स्किपही करू शकता. मसाला छान भाजलेला आहे, तर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. थंड झालेले तीळ व जिरे, अशी फ्रेश कोथिंबीर, शेंगदाणेही आता थंड झालेले आहेत. अशा पद्धतीने चोळून आपण त्याची टलफारे वेगळी करणार आहोत. प्रोसेस स्किप करू नका. शेंगदाणे भाजून घातल्यानंतर त्याची एक वेगळी चव मसाल्याला येते. पूर्ण टलफारे निघत नाहीत, 25 to 80% निघले तरी चालतील. अशा पद्धतीने पाकडून घेऊन टलफारे वेगळी करून उरलेले शेंगदाणे आता आपण मिक्सर जारमध्ये काढूयात. 1 मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर तेल. तेलामध्ये मी पाण्याचा वापर करणार नाही आहे, तेलाचा वापर करणार आहे. प्रथम कोर्स मिक्सचर तयार होतं. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता कोर्स मिक्सचर तयार होतं. पाणी घालायचं नाही आहे. चमच्याने फक्त त्याला वर खाली करून 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने मिक्स करून मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पाणी न वापरता आपण मसाला बनवून घेतलेला आहे. भांड्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे. चाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे. वांगी न चिकटता चाळणीतून बाहेर येण्यासाठी आपण त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. थोडी लेंदी आहे पण रिझल्ट उत्तम आहे. सो ट्रस्ट दी प्रोसेस. काहीतरी अप्रतिम करायचं असेल तर वेळ तर थोडा लागतोच. तर यामध्ये आपण थोडं सार असं हाताने भरून घ्यायचं आहे. का मसाला त्या कट्समध्ये बसेल तितकाच भरायचा आहे. उगीच एक्स्ट्रा भरायचं नाही आहे, ज्यामुळे वांगी ब्रेक होऊ शकतात.
तर अशाच पद्धतीने एक एक करून आपण पूर्ण वांगी फिलअप करून घेणार आहोत. पण रेग्युलरचं भरलं वांगं बनवताना काय होतं की डायरेक्ट शिजत घातल्यामुळे वांग्यामधील मसाला सगळा थोडा बाहेर येत जातो. आतमध्ये त्याच्या फिलिंग राहतच नाही. तर ह्या पद्धतीने उकड काढून तुम्ही नक्की ट्राय करा. खूप भन्नाट रेसिपी लागते. वांग्याची चव, मसाल्याची चव ह्याचा बॅलन्स उत्तम राहतो. फोडणीत वांगी शिजवण्यापेक्षा उकडीच्या वाफेत ती झटपट आणि एकसारखी शिजतात. तर अशा पद्धतीने सर्व वांगी भरून झाल्यानंतर आपण त्यांना उकड काढायला आता ठेवून देणार आहोत. फिलिंग पूर्ण झाल्यानंतरही थोडा मसाला उरतो, तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. उकड काढताना 80%च आपल्याला ही वांगी शिजवायची आहे, जास्त शिजवायची नाही. नंतर फोडणीमध्ये ती थोडी शिजतात. फोडणीसाठी आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चेचून घेऊयात. मग 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. तर आता आपण वांगी चेक करून घेऊयात. वांग्यांचा रंग बदललेला आहे. तर आपली ही वांगी आता शिजलेली आहेत. मसालाही उत्तम शिजलेला आहे. तर आता लास्ट स्टेप फोडणी घालून घेऊया. चमच्या तेलामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. लसूण घालायचा आहे. कांदा लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये आता शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आहे. मंद आचेवर हा मसाला आता भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो, कारण ऑलरेडी आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे. चटणीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपण थोडंसं पाणी मिक्सर जारमध्ये ॲड करून ते आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत. आपल्याला ज्या पद्धतीचं मसाल्याचं टेक्स्चर हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही गरम पाणी ॲड करा. थोडा वेळ मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये आपण आता आपली उकड काढलेली वांगी घालणार आहोत. झाकण न लावता 5 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे. ती आपली ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही आहे. ह्याच पद्धतीने आपली चमचमीत वांगी तयार झालेली आहेत. तर अशी फ्रेश ताजी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी घालणार आहोत. ज्वारीच्या भाकरीसोबत भन्नाट चवीचं भरलं वांगं. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.